दुपारच्या वेळेस रावजी गडाच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला. तो खूप दूरवरून रपेट करत आला असणार हे त्याच्या एकूणच अवतारावरून समजू शकत होते. काहीशा गडबडीतच त्याने घोड्यावरून खाली उडी टाकली. एकदा घोड्याच्या मानेवर थोपटले आणि दरवाजाच्या दिशेला चालू लागला. त्याचा घोडाही धन्याच्या अशा थोपटण्याने काहीसा शांत झाला. 15-20 पावलातच रावजीने दरवाजावर थाप मारली आणि परत काही पावले मागे येऊन तो उभा राहिला. जास्तीत जास्त अर्धा मिनिट झाला असेल आणि दरवाजाच्या वरच्या बाजूला असणारी छोटीशी झडप उघडली गेली. त्यातून एका व्यक्तीने डोकावून पाहिले. नजरेच्या समोरच रावजी उभा असल्याने त्याने तिथूनच विचारले, "कोण हाय?" "म्या रावजी, किल्लेदारासनी भेटायचंय," रावजीने उत्तर दिले. "काय काम हाय?" पुढचा प्रश्न विचारला गेला. "ते किल्लेदारासनीच सांगायचा हुकूम हाय," रावजी उत्तरला आणि ती झडप बंद झाली. काही क्षणातच ती परत उघडली गेली आणि पुढचा प्रश्न आला. "कुकुसनं आला या?" "गडावरनं आलोय, राजांचा सांगावा घेऊन," रावजीने उत्तर दिले. परत ती झडप बंद झाली. काही वेळ गेला आणि साखळ्यांचे आवाज ऐकू आले. त्याबरोबरच एक मोठा लाडकी ओंडका सरकवल्याचा आवाज झाला. हळूहळू काहीसा आवाज करत दार उघडले गेले. तोपर्यंत रावजीने परत घोड्यावर बैठक मारली आणि तो दरवाजा पूर्ण उघडण्याची वाट पाहू लागला. दरवाजा पूर्ण उघडला जाताच आतून 4 पहारेकरी बाहेर येऊन उभे राहिले. त्यांच्या मागून अजून एक जण बाहेर आला. कपड्यावरून तो त्या पहारेकऱ्यांचा अधिकारी वाटत होता. "निशाणी?" आल्या आल्या अधिकाऱ्याने काहीशा चढ्या आवाजातच रावजीला विचारले. रावजीने आपल्या शेल्याला खोचलेली राजमोहर काढून त्या अधिकाऱ्याच्या हातावर ठेवली. तिच्याकडे एकदा उलट सुलट निरखून पाहत त्याने ती निशाणी परत रावजीच्या हातात दिली आणि हातानेच दरवाजातून आत जायची परवानगी दिली. किल्लेदार त्याच्या निवडक अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलत करत मुख्य वाड्याच्या बैठकीत बसला होता. तेवढ्यात एक शिपाई त्याच्यासमोर आला आणि त्याने सगळ्यांना लवून मुजरा केला. किल्लेदाराचे लक्ष त्याच्याकडे जाताच त्याने इतर अधिकाऱ्यांना हातानेच थांबण्याचा इशारा केला. "बोल रे, माफी असावी सरकार, पण गडावरनं राजांचा सांगावा आला या." शिपाई किल्लेदारांच्या पायाकडे पाहत म्हणाला. "हा, राजांचा हुकूम? अरे मग हुबा का? जा की त्याला आत घेऊन ये." घाईघाईतच किल्लेदाराने शिपायाला आज्ञा दिली आणि शिपाई माघारी वळला. काही वेळातच रावजी किल्लेदारासमोर हजर झाला. आल्या आल्या त्याने किल्लेदाराला लवून मुजरा केला आणि मान खाली घालूनच उभा राहिला. "काय हुकूम आहे राजांचा?" किल्लेदाराने रावजीकडे पाहत प्रश्न केला. "राजानं खलिता धाडला या." कमरेचा खलिता अदबीने काढून किल्लेदाराच्या हाती देत रावजी उत्तरला. "असं, गडावर समधी ठीक आहे ना व?" रावजीच्या हातातून खलिता घेत किल्लेदाराने विचारले. "वय जी." किल्लेदाराने खलिता वाचायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली काळजी प्रत्येकजण वाचू शकत होता. रामशेज हा किल्ला तसा जिंकायला अगदी सोपा वाटणारा. कुठल्याही दर्या व सुळके आजूबाजूला नाहीत. फक्त एकच डोंगर ज्याच्यावर हा किल्ला बांधला गेला. त्याच्या चहूबाजूने पूर्ण पठार. वेढा द्यायचा म्हटला तर 500 सैन्य देखील पुरेसे पडू शकेल आणि अशा एकाकी किल्ल्याकडे बादशहाची वाकडी नजर वळली होती. किल्ला लहान असल्याने त्यावर पुरेसा दारुगोळाही नव्हता. फौजफाटा आणि हत्यारेही अगदी जेमतेम. आणि हेच मुख्य कारण होते किल्लेदाराच्या काळजीचे. संभाजी महाराजांनी शक्य होईल तेवढी कुमक पाठवली होती, पण तरीही ती साठवायला जागा पाहिजे ना. गडावर इनमिन 600 लढवय्ये, काही स्त्रिया, वृद्ध आणि मुले. "कोण रे तिकडे?" किल्लेदाराने आवाज दिला आणि एक शिपाई आत आला. "याच्या राहण्याची शिदोरीची व्यवस्था करा," किल्लेदाराने हुकूम दिला आणि रावजी मुजरा करून माघारी वळाला. किल्लेदाराने राजाचा निरोप सगळ्यांना सांगितला आणि यावर काय उपाय करावा याचे खलबत सुरू झाले.